आपले परम आदरणीय तीर्थरूप स्वर्गीय डॉक्टर राजाराम खरे उर्फ दादा यांनी प्रारंभ केलेल्या वैद्यकीय सेवा यज्ञास यंदा 80 वर्ष पूर्ण होत आहे। आपण वैद्यकीय क्षेत्रात 45 वर्ष कार्यरत आहात। आपला हाच वारसा आपले सुपुत्र डॉक्टर राजीव सुकन्या डॉक्टर सायली खरे बेंडसे समर्थपणे पुढे चालवत आहेत। सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या खरे कुटुंबियांच्या या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यास्तव आम्ही हे मानपत्र आपल्याला आनंदपूर्वक प्रदान करत आहोत। स्वर्गीय दादांनी तत्कालीन परिस्थितीत गैरसोयींचा सामना करत रुग्णसेवेचं व्रत अखंड सुरू ठेवलं। त्या काळामध्ये दादांचं नाव एवढं प्रचंड होतं की मी ऐकलं त्यावेळेला की त्यांची अगोदर बदली झाली होती आणि ही बदली रहित करण्यासाठी त्या भागातल्या लोकांनी 10,000 लोकांनी अर्ज केले होते गव्हर्नमेंटला आणि त्यांची बदली रहित झाली। आजकालच्या डॉक्टरला मला वाटत नाही 10 लोक सुद्धा सही करतील। आणि बाळासाहेब तर तुम्हाला माहिती आहे, त्यांच्याकडे बघितलं की नेहमी हसतमुख, काही प्रॉब्लेम असला तरी ते डॉक्टर हसणारच आणि हसलं की त्या पेशंटचा आजारच निम्मा कमी होतो। असे हे बाळासाहेब मितभाषी अगदी, आणि त्यांनीही खूप चांगलं प्रॅक्टिस केलं। त्या खरे कुटुंबियांचं दादांचं नाव अनेक रोशन केलं आणि हे करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं। त्यांचा मुलगा डॉक्टर राजीव खरे हा निष्णात कार्डिओलॉजिस्ट आहे, बारामतीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करतो आणि त्यांनी पण वडिलांचाच गुण घेतला आणि अतिशय शांत, कधीही कोणाला चिडणार नाही, कधी कोणाला हे खरे कुटुंब कधीही तुम्हाला दिसणार नाही की कधी तुम्हाला सांगितलंय का तुम्ही परत परत का विचारता, असला डॉक्टर हे डॉक्टर नाही आहे। ते शांतपणे शिकवणारे, शांतपणे ऐकून घेणारे, शांतपणे पेशंटला समजून सांगणारे असे डॉक्टर आहेत। मला खूप आनंद आहे की हे खरे कुटुंबीय खऱ्या अर्थाने या इंदापूर तालुक्यात आणि बारामती तालुक्यातल्या काही भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा देत आहेत। आता खरे डॉक्टरांचा आणि माझा राजूच्या शालेय वयापासून संबंध आला, त्यात विशेषतः खरे वहिनी जे आहे
त्या अतिशय सजग माता आहेत. मुलांच्या क्षमता काय, त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय, वीक पॉईंट्स काय ते त्यांना बरोबर माहीत आहे. आपल्या मुलांचा कल काय, ते इंटेलिजंट टेस्ट घेतात ते काय कोणाला ठाऊक, IQ काढतात काय कोणाला ठाऊक, भावना काढतात काय कोणाला ठाऊक, ते सगळं त्यांना व्यवस्थित माहीत असतं. बारीक सारीक राजूला हे आवडतं ते आवडतं हे तर सगळ्याला माहिती असतं. पण राजू कुठल्या विषयातल्या कुठल्या प्रश्न प्रकारात पटायचा आहे हे सुद्धा त्यांना माहीत असते. आणि त्यामुळं आम्हा शिक्षकांची जबाबदारी फार वाढते. आणि त्यामुळं हे सगळं काम खरे वहिनी करतात. आता डॉक्टर बाळासाहेब खरे आहेत ना, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, बोलणं कमी आणि काम जास्त. आता तुम्ही बघा, असं म्हणतात की मुंगीला झोपलेलं कोणीही बघितलेलं नाही आजपर्यंत. तसं बाळासाहेबांना निवांत बसलेले कोणी बनवून शक्य नाही. आज खरे कुटुंबाला ह्या कार्यक्रमाची धाकधूक होती की एवढा वेळ ते इथं बसतात का नाही कोणाला. इथे म्हणजे 12व्या अध्यायात 15 श्लोक आहे. यस्मान्नो दिजते लोको लोकांनो दिजते देहा हर्ष्या मर्ष भय द्योगो मुक्तो यहा सचमे प्रिया. भगवान ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगतात की ज्याला माणसांचा कंटाळा नाही आणि माणसांना ज्याचा कंटाळा नाही अशालाच ज्ञानी भक्त म्हणता येतं. तुम्ही इतक्या बहुसंख्येने इथं हजर आहे, त्याची तुम्हाला त्यांचा कंटाळा नाही आणि त्यांनी तुम्हाला इतक्या जणांना बोलवले त्याची त्यांनाही माणसांचा कंटाळा नाही. असे हे बाळासाहेब खरे